13व्या शतकामध्ये पंढरपुरामध्ये आध्यात्मिक नंदनवन भरलं होतं। पंढरपुरामध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, सावता माळी महाराज, गोरवा काका महाराज अशी असंख्य संत मंडळी होती। त्याच काळामध्ये या सगळ्या संत मंडळींमध्ये महत्वाचं नाव ते म्हणजे संत श्री चोखोबाराय महाराज। चोखोबाराय महाराजांना त्या काळामध्ये संत मंडळींमध्ये फार मान्यता होती। चोखोबाराय महाराज जरी दलित या कुळामध्ये जन्माला आलेले असले तरी सुद्धा त्या काळामधली लोक या विशिष्ट धर्मात या जातीमधल्या लोकांना फार नीच दर्जाची वागणूक द्यायचे। पण तसं असताना सुद्धा संत चोखोबारायांना मात्र या वारकरी संप्रदाय रूपी नंदनवनामध्ये फार महत्वाचं स्थान होतं। चोखोबाराय म्हणजे पावित्र्य अशा प्रकारची ख्याती सर्वत्र पसरलेली होती आणि याच चोखोबारायांच्या धर्मपत्नी म्हणजे संत सोयराबाई। चोखोबाराय तर लिहितच होते, पण त्याचबरोबरीनं संत सोयराबाई महाराज सुद्धा अभंग लिखाण करत होत्या। भगवंताच्या बद्दल त्यांच्या अंतःकरणामधली जी भूमिका आहे ती भूमिका सतत जागृत ठेवण्याचं काम अभंगाच्या माध्यमातून सोयराबाईंनी केलं। सोयराबाईंच्या बाबतीत दोन आख्यायिकांचा विचार महत्वाने येतो। त्यातली एक आख्यायिका अशी की संत श्री चोखोबाराय महाराज एकदा वारीला गेले आणि वारीला जात असताना चोखोबाराय महाराजांची पत्नी म्हणजे सोयराबाईंना दिवस गेलेले होते। सोयराबाईंनी सांगितलं की महाराज तुम्ही जाऊ नका, मला दिवस गेले आहेत, पूर्ण माझे दिवस होत आहे। चोखोबारायांनी सांगितलं भगवान पांडुरंग परमात्मा पाहून घेईल, मी वारीला चाललो। चोखोबाराय गेले। काही दिवसांनंतर ज्यावेळेला दिवस पूर्ण झाले तेव्हा एकदा दार ठोठावलं गेलं। उघडून पाहिलं तर चोखोबारायांची बहीण निर्मळाबाई आलेली होती। निर्मळाबाईंनी दार उघडलं, त्या आत आल्या आणि त्यानंतर संत श्री सोयराबाईंचं सगळं बाळणपण निर्मळाबाईंनी व्यवस्थित केलं। थोड्या दिवसानंतर चोखोबाराय जेव्हा वारीहून घरी आले त्यावेळेला पाहिलं तर बाळ झालेलं होतं। त्या बाळाचं नाव कर्ममेळा आहे। ते झालेलं होतं, सगळं व्यवस्थित झालेलं होतं। चोखोबारायांनी विचारलं की हे शक्य कसं झालं, नेमकं तुला मदत कुणी केली? सोयराबाईंनी सांगितलं अहो निर्मळा आली होती, निर्मळाने सगळं व्यवस्थित केलं। हे ऐकताच चोखोबारायांच्या डोळ्यामधून अश्रू आले आणि चोखोबाराय आपल्या आराध्याला पांडुरंग परमात्माला अळवू लागले की देवा तू माझ्यावर किती कृपा करतोस। अशा प्रकारे ही एक आख्यायिका संत सोयराबाईंच्या जीवनामध्ये सांगितली जाते। आणि दुसरी एक आख्यायिका अशी आहे की मुळात कर्ममेळा नावाचा जो मुलगा त्यांचा होता तो मुळात तो प्राप्त कसा झाला होता या संदर्भाची आख्यायिका आहे। काही नाही म्हणे देव एकदा एका ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथे त्यांच्या घरासमोर आले आणि मला काहीतरी दे म्हणून सांगितलं। त्यावेळेला सोयराबाईंनी सांगितलं की तुम्ही आता ब्राह्मण वेशात आल्यामुळे सोयराबाईंनी सांगितलं की तुम्ही मोठे आहात, उच्च कुळामधले आहात, तुम्हाला आमचं घरचं चालणार नाही। पण ब्राह्मणांनी पुन्हा पुन्हा म्हणल्यानंतर सोयराबाईंनी त्याला घरातला जो काही दहीभात होता तो दहीभात दिला आणि संतुष्ट केलं। तो ब्राह्मण गेल्यानंतर सोयराबाईंच्या अंतःकरणामधला भाव असा की या ब्राह्मणाच्या रूपामध्ये कदाचित देव माझ्या घरी आला असेल का, म्हणून सोयराबाईंनी काय केलं, त्या द्रोणामधले जे शीत उरले होते ते शीत खाल्ले आणि त्या शीताच्या प्रसादाने भगवान पांडुरंगाच्या प्रसादाने त्यांचा जो मुलगा आहे कर्ममेळा त्याचं तो जन्मला होता अशा अर्थाचा अधिकार सोयराबाईंचा होता। सोयराबाईंच्या जीवनाच्या बाबतीतल्या या दोन आख्यायिका जर सोडल्या तर त्यांनी अनेक अभंग लिहिली। ते अभंग म्हणजे अत्यंत महत्वाची संपदा वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आहे। त्या अभंगामध्ये काय, त्या अभंगामध्ये आर्तता आहे, त्या अभंगामध्ये भगवान पांडुरंगाच्या भेटीबद्दलची इच्छा आहे। सोयराबाई कधीच देवळामध्ये गेल्या नाहीत। तत्कालीन काही कुत्सित बुद्धीच्या लोकांनी त्यांना कधीही देवळात जाऊ दिलं नाही, पण सोयराबाईंच्या अंतःकरणातला भाव असा आहे की त्या भावाला ओळखून साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा सगळ्या संतांच्या सोबत, लक्षात घ्या सगळ्या संतांच्या सोबत चोखामेळांच्या घरी आणि सोयराबाईंच्या घरी जेवायला आले आणि जेवून संतुष्ट झाले असं वर्णन शांतीब्रह्मश्री नाथ महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये केलंय। एवढा अधिकार सोयराबाईंचा होता। सोयराबाईंचे अभंग लिहित असताना त्याच्यामध्ये एक करारीपणा दिसतो। बऱ्याचदा व्यवस्थेविरुद्ध तत्कालीन जी काही लोक त्रास देणारी होती त्या लोकांच्या विरुद्ध सुद्धा सोयराबाईंनी फार आवाज उठवलाय। त्यांचा एक अभंग फार प्रसिद्ध आहे। त्यात त्या म्हणतात की देहीचा विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोळा तो झाला कवड धर्म। प्रश्न विचारलाय की विटाळ 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 तुम्ही जे म्हणता तो देहाला विटाळ आहे, पण आम्ही मात्र मुक्तावस्थेला पोहोचलोय, आम्हाला कसल्याही प्रकारचा विटाळ नसून कारण आम्ही आत्मस्वरूपाला पोहोचलोय। विटाळ जो आहे तो विटाळ देहाला आत्म्याला नाही अशा प्रकारचा प्रश्न सोयराबाई वर्णन करतात। म्हणजे इथे ही जी सगळे अभंग लिहिली आहे ही सगळे अभंग एका अद्वैत अनुभूतीवर जाऊन संत सोयराबाईंनी लिहिली आहेत
आणि या सगळ्या अभंगांचा विचार जेव्हा आपण करतो, या सगळ्या अभंगांमध्ये असणारं अद्वैत, नामाबद्दलची निष्ठा आणि हे सगळं असताना मला एक फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी वाटतो की त्यांनी तत्कालीन जे काही लोक त्रास देणारी होती त्यांच्याबद्दल आवाज तर उठवला एका बाजूला, पण कुठेही सोयराबाई महाराजांच्या, निर्मळाबाई महाराजांच्या आणि चोखोबाराय महाराजांच्या अभंगांमध्ये वेदाची निंदा त्यांनी कुठेही केली नाही. उलट वेदाचं, शास्त्राचं पुन्हा पुन्हा गुणगानच त्यांनी गायलंय. चोखोबारायांचे अनेक असे अभंग प्रसिद्ध आहे की जे वेदामध्ये आहे तेच भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे तोच आहे अशा प्रकारचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत. असे अत्यंत प्रगाढ असं चरित्र असणारं हे सोयराबाईंचं रूप आहे. या सोयराबाईंच्या रूपामधून आपल्याला काय शिकायचंय तर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये सोयराबाईंच्या अंतःकरणामध्ये असणारी जी भगवंताच्या भेटीची आर्तता आहे, त्यांच्या भक्तीमधील जो शुद्ध स्फटिकाप्रमाणे असणारा भाव आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे. कितीही संकट आली, कोणी कशाही प्रकारे आपल्यावर चालून आलं तरी सुद्धा भगवंताचं नामस्मरण आम्ही विसरणार नाही. कितीही प्रतिकूलता आली तरी सुद्धा भगवंताबद्दलचं चिंतन आम्ही विसरणार नाही. आम्ही ते सतत करत राहू. याची प्रेरणा देणारं चिंतन आणि याची प्रेरणा देणारं जीवन म्हणजे सोयराबाईंचं आहे. आणि आपण सकल हिंदूंनी याच त्यांच्या चरित्राच्या बद्दलचा विचार, त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार संत सोयराबाईंनी आपल्या चरित्रामधून मांडला आणि तेच शक्तीचं रूप जे आहे ते शक्तीचं रूप सदैव संत चोखोबारायांच्या सोबत होतं. आपणही या रूपाचं चिंतन करावं आणि जीवन धन्य करून घ्यावं.